चला आज मस्त तांदूळ व मिश्र डाळींचे कुरकुरीत असे आप्पे कसे तयार करायचे ते बघूयात। अतिशय पौष्टिक होतात, खायला सुद्धा खूप छान लागतात, मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथं मी 1 वाटी राशनचा तांदूळ घेतला आहे। जो कुठला तुमच्याकडे ठेवणीतला तांदूळ असेल तो घ्या। आणि हे बघा, ह्या मोठ्या वाटीने मी तांदूळ घेतला आहे। आता ह्याच वाटीने आपण डाळी घेणार आहोत। तर इथं मी पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी हरभऱ्याची डाळ, पाव वाटी मसूर डाळ आणि पाव वाटी उडीद डाळ अशा सर्व डाळी मिळून 1 वाटी डाळींचं प्रमाण घेतलं आहे। म्हणजे 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी डाळी असं प्रमाण आहे। ह्याच वाटीने मोठी वाटी घ्यायची, त्याच वाटीने घेतलं आहे। आणि आता हे सर्व डाळ आणि तांदूळ मिक्स करून घ्यायचे। एकत्रच आपल्याला भिजत घालायचे डाळ आणि तांदूळ। आपण इडलीसाठी वेगवेगळं घालतो तसं नाही, तर हे दोन्ही एकत्रच घालायचं। आणि आता ह्याच वाटीने 1 वाटी मी पोहे घेतलेत। पोह्यांनी काय होईल, छान असे कुरकुरीत आप्पे होतात, म्हणून 1 वाटी पोहे घाला। आणि आता हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। हे बघा, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी निथळून घ्यायचं। आणि परत आता यामध्ये 2-3 ग्लास पाणी घालून साधारणतः 7-8 तास भिजत ठेवले। डाळ आणि तांदूळ भिजण्यासाठी ठेवायचे। आणि डाळ आणि तांदूळ मी इथं 7-8 तास भिजवण्यासाठी ठेवून दिलेत। हे बघा, आणि आता इथं डाळ आणि तांदूळ मस्त भिजलेत, बघू शकतात तुम्ही। आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण बारीक वाटून घेऊया। आता वाटण करताना अजिबात त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, कारण आप्प्यांचं बॅटर हे थोडंसं दाटसरच असतं, म्हणून पाणी घालू नका। जर तुम्हाला वाटलंच अगदी बारीकच होत नसलं तर थोडंसं पाणी घातलं तर चालेल। हे बघा, आणि आता हे थोडंसं रवाळ, खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाडसर पण नको, थोडंसं असं रवाळ टेक्स्चर ठेवायचं। आणि आता इथं मी एका भांड्यात काढून घेते आणि सर्व डाळ तांदूळ बारीक करून घेते। आणि आता वाटण करताना मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही आहे। डाळ तांदूळ छान भिजले होते, म्हणून ते लगेच वाटले गेले, पाण्याची गरज मला पडली नाही। आणि आता हे बॅटर आपण साधारणतः रात्रभर भिजत ठेवूया। साधारणतः 10-15 तास भिजत ठेवायचं। बघू शकतात दुसऱ्या दिवशी बॅटर छान असं फुललं आहे। बघा किती छान असं फुललं आहे बॅटर। तरी यामध्ये मी मेथीचा वापर केला नव्हता। मेथी दाणे जर तुम्ही घातले तर त्याच्याने सुद्धा बॅटर छान फुलतं। मेथी दाण्याचा वापर न करता सुद्धा इथं बॅटर मस्त फुललं आहे, हे बघा। आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। अतिशय पौष्टिक आणि रुचकर असे हे आप्पे बनवून तयार होतात, खायला सुद्धा तेवढेच चविष्ट लागतात। आणि इथं बॅटर सर्व मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये घालूया मीठ। आणि आता हे थोडंसं दाटसर वाटतंय, तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे। पाणी थोडं बेतानेच घाला, खूप जास्त आपल्याला सैलसर असं बॅटर नको आहे, तर लागेल तसं पाणी घालायचं थोडं थोडं करून। आणि मीठ आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं। अजून मला हे थोडंसं दाटसर वाटतंय, म्हणून मी यामध्ये आता थोडंसं अजून पाणी घालते आहे। हे बघा, जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो तसंच आपल्याला बॅटर ठेवायचं आहे। हे बघा, आता अजून या साधारणतः मी इथं अर्धा ग्लास पाणी वापरले। असं बॅटर आपल्याला हवं आहे। आता पिठामध्ये आपण ज्या भाज्या लागणार आहेत ते सांगते। इथं मी कांदा घेतला आहे, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर। अजून जर तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत असतील, गाजर, शिमला मिरची, त्या घातल्या तरी चालतील, अजून पौष्टिक असे आप्पे बनवून तयार होतील। आता इथं कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं। मिरची आणि कढीपत्त्यासाठी कशी घालायची ते मी सांगते पुढे। आधी हे सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या बॅटरमध्ये। हे बघा, बरोबर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे बॅटरची। आणि आता यामध्ये आपण एक तडका देणार आहोत, तर 2 पड्या मी तेल गरम केलं आहे। तेल छान तापलं की यामध्ये घालायची मोहरी, 1 चमचा मोहरी आणि कढीपत्त्याची पानं तोडून घालायची। आणि हिरव्या मिरच्या, ज्या हिरव्या मिरच्या आपण कट करून घेतल्या होत्या 5-6 हिरव्या मिरच्या, त्या अशा तडक्यामध्येच घालायच्या।
म्हणजे खायलासुद्धा छान लागतात आणि त्याचा जो तिखटपणा आहे तो त्या बॅटरमध्ये उतरतो. आणि दाताखाली जरी मिरची आली तर अशी खूप जास्त तिखट लागत नाही खायला, म्हणून असा तडका करून तुम्ही घाला. आप्पे खूप छान रुचकर होतात. आणि आता हा तडका आपण बॅटरवर सोडूया. बघा मिरचीचा कलर छान मस्त चेंज झाला आहे. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. घरात लहान मुलं असतील तर मिरची कमी घातली, स्किप केली तरी चालेल. आणि आता आप्पे पात्राला तेल लावून यामध्ये आपण बॅटर टाकून घेऊ. खूप जास्त असं फुल भरायचं नाही, कारण आप्पे हे नंतर फुलले जातात तर खूप बॅटर वर येतं, तर म्हणून थोडं थोडंच करून घालायचं. आणि आता साधारण झाकण ठेवून आपण हे 1-2 मिनटासाठी खालची बाजू शेकेपर्यंत मस्त परतून घ्यायचे. हे बघा साधारणतः 1-1.5 मिनटं झालं आहे. आणि आता इथं मी परत वरच्या साईडनी थोडंसं तेल लावून घेते आहे आप्यांना. खूप पौष्टिक असे हे आप्पे बनवून तयार होतात. आणि आता खालची बाजू छान शेकली गेली की परत आपण झाकण ठेवून पुन्हा 1 मिनिटासाठी परत शेकून घेऊया. मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला शेकून घ्यायचं आहे. हे बघा आप्पे छान एक साईडने शेकले गेलेत. आता आपण बाजू पलटी करून घेऊया आणि परत पुन्हा मस्त दुसऱ्या साईडने सुद्धा आप्पे शेकून घ्यायचे. जर आपण हाय फ्लेम केली तर काय होईल, आप्पे फक्त जळले जातील आणि ते आतमध्ये शिजले जात नाहीत. म्हणून मीडियम टू लो फ्लेमवरच आप्पे शिजवून घ्यायचे, शेकून घ्यायचे. आणि आता दोन्ही साईडने आप्पे मस्त शेकून घेतलेत कुरकुरीत होईपर्यंत. बघू शकतात अगदी कुरकुरीत झाली दुसरी साईडसुद्धा. दोन्ही साईडनी छान मस्त आप्पे शेकून झालेत आणि अतिशय कुरकुरीत हेल्दी असे आप्पे बनवून तयार आहेत. बघा मध्ये सुद्धा मस्त शिजले गेलेत. बघू शकता तुम्ही. चटणीसोबत, खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकतात. आणि अतिशय हेल्दी, पौष्टिक, मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.